नमस्कार, मी वैशाली दत्तसेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आता ईशान्य दिशेचे महत्त्व आणि ईशान्य दिशेला आपले देवघर जर असेल तर त्याचा काय फायदा होतो तर मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. चला मग बघू. आता वास्तुशास्त्र आणि सनातन धर्मामध्ये ईशान्य दिशेला खूप महत्त्वाचे आणि पवित्र स्थान मानले गेलेले. आता ईशान्य दिशा आपल्याला ओळखायची असेल तर कसं ओळखायचं? पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या दोघांच्या मध्ये जो कोण असतो त्याला आपण ईशान्य दिशा असं म्हणतो. असे मानले जाते की ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा आहे बुवा असं. आता देवी देवतांचा वास या दिशेवरती जास्त असतो. मग अशा ठिकाणी जर आपण देवघर जर ठेवलं तर आपल्या देवदेवतांची कृपा आपल्यावरती लाभते. शिवाय भगवान शिव आणि भगवान कुबेर यांचा वास ईशान्य दिशेला जास्त असतो. तर आपल्याला काय करायचंय, कोणतीही पूजा पाठ करताना ईशान्य दिशेला जर आपण पूजा पाठ केली ते सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र मानले गेलेले आहे आणि त्याचे फल सुद्धा आपल्याला भगवान शिव आणि कुबेर भगवान हे जास्त पटीने देतात आपल्याला. जर आपण ईशान्य कोपऱ्याला जर पाण्याचा घडा जर भरून ठेवला मातीचा तर त्याच्याने काय होतं, आपल्या घरामध्ये संपदा ही वाढतच असते. पाणी हे कशाशी संबंधित आहे? पाणी हे आपण अमृत कलश म्हणून आपण ठेवलं जातं त्याच्याने, आणि घरामध्ये ही पैसा येतच राहतो, त्याच्याने कमी होत नाही. तर मी जे देवघर ठेवलेले देवघर सुद्धा माझ्या ईशान्य कोपऱ्यालाच आहे आणि ईशान्य कोपऱ्याला मी एक छोटासा मातीचा घडा पाण्याने भरून ठेवते. त्याच्याने काय होतं, आपल्या घरामध्ये कोणतीही पैशांची जी येती असते ती येतच असते, ती काही कमी होत नाही. त्याच्यामुळे कोणतेही काम करताना ईशान्य कोपऱ्याला बसताना, कोणती आराधना करताना ईशान्य कोपऱ्याला बसूनच करायची. आपल्याला शिवाची आराधना असो या महालक्ष्मीची आराधना असो तर आपल्याला ईशान्य कोपऱ्याला बसून आपल्याला सर्व आराधना करून घ्यायची. जर एखाद वेळेस आपण गुरुचरित्र पारायण वगैरे करतो किंवा एखादे पारायण सद्गुरूंचे करतो तर पारायण करताना सुद्धा आपण ईशान्य कोपरा हा निवडावा. कारण की ईशान्य कोपऱ्याला जर आपण बसून जी पूजा केली ती सर्वात उत्तम आणि पवित्र मानली गेलेली आहे आणि त्याचे फळ सुद्धा आपल्याला अनेक पद्धतीने भगवंत आपल्याला देत असतो. काही घरामध्ये काय होतं, ईशान्य कोपऱ्याला एकतर बाथरूम करून घेतील किंवा किचन करून घेतील किंवा तिथं सोफा सेट वगैरे टेबल वगैरे ठेवून घेतील. पण ईशान्य कोपऱ्याला जास्ती करून आपण फक्त देवघरच राहायला पाहिजे. कारण की ईशान्य कोपरा हा भगवान शिव आणि कुबेर यांचा आहे, तर आपण तो कोपरा हा खाली ठेवून द्यायला पाहिजे. आणि त्या कोपऱ्याला आपण बाथरूम वगैरे जर ठेवली तर अशा घरामध्ये काय होतं, हे आजार पण वाढतच जातं. आणि आपण जर मुलांचा अभ्यासाचा टेबल जर ईशान्य कोपऱ्याला ठेवला तो चालेल, पण जड वस्तू तुम्ही ठेवू नका त्या कोपऱ्याला. आणि एखाद वेळेस काय होतं, आपण किचन सुद्धा ईशान्य कोपऱ्याला ठेवून देतो. ईशान्य कोपऱ्याला किचन हा राहतच नाही. किचन हा आपला अग्नेय कोपऱ्याला असतो. त्याच्यामुळे ईशान्य कोपऱ्याला जितकं आपल्याला स्वच्छता ठेवता येईल तितकी स्वच्छता आपण ईशान्य कोपऱ्याची ठेवायची, जेणेकरून महालक्ष्मीची आणि भगवान शिवाची कृपा आपल्यावरती राहते. ईशान्य कोपऱ्याला मी देवघर ठेवलेले, मला तर खूप अनुभव आलेले आहेत. कारण की वास्तुदोष आपल्या घरातले हे कमी होतात आणि भगवान शिवाची सुद्धा आपल्यावरती कृपा लाभते. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की ईशान्य कोपऱ्याला तुम्ही देवघर ठेवा आणि त्याचा काय फायदा होतो तुम्हाला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. श्री गुरुदेव दत्त.